पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65। मी महाराष्ट्र श्री गुलाबरावजी बर्डे, राऊरी, तालुका राऊरी, जिल्हा अहमदनगर। सर्वप्रथम मी आदरणीय वंचित पक्षाचे पक्ष प्रमुख बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचे मनापासून आभार मानतो, आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या गरीब आणि आदिवासी भिल्ल समाजाचा विचार करून त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली होती आणि मला तिकीट जाहीर केलं लोकसभेचं, त्याच्याबद्दल आमच्या समाजाच्या वतीने आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना शतशः धन्यवाद आणि त्यांचे आभार मानतो। मित्रांनो, कालच आमच्या मतदारसंघात थोडी उलटापालट झालेली आहे आणि त्याचं कारण असं की बाबा मला अनफिट दाखवलेलं आहे का बाबा गुलाब बर्डे, काही कार्यकर्त्यांच्यामुळे किंवा त्यांचं नाव न घेता मी चर्चा करतो की बाबा मला अनफिट दाखवलं, ते आजारी आहेत आणि ते प्रचार करू शकत नाही, तर उमेदवार त्यांच्या जागी दुसरा उमेदवार उभा करावा असं आता काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। मित्रांनो, लोकसभेचं तिकीट भेटणं ही एक सर्वसाधारण गोष्ट नाही, फार महत्वाची गोष्ट आहे। आदरणीय बाळासाहेबांनी त्या योग्य आम्हाला समजले आणि त्यांनी तिकीट जाहीर केलं, त्यांचे उपकार मी माझ्या हृदयात ठेवलेले कधी विसरलो नाही। आणि जे मला मैदान सोडून गुलाब बर्डे यांना उमेदवारी घोषित झालेली मागे घेतले आणि मैदान सोडून पळाले, तर मित्रांनो आजपर्यंत गुलाब बर्डे हा मैदानात उतरलेला आहे, तो कुस्ती चितपट केल्याशिवाय मैदान सोडलेलं नाही त्यांनी। आज मी पडू किंवा काढू मैदान सोडणार नाही। तर हे जे आपले कार्यकर्ते अनेक पक्षाच्या वतीने आम्हाला फोन येतात, आम्हाला पाठिंबा द्या किंवा हे करा, तुम्ही पुढची काळजी करू नका, तरी पण आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही अजून। आमचे कार्यकर्ते मीटिंग घेऊन हा निर्णय ठरवू, मग पुढे काय करायचं ते बघू। तुम्हाला वंचित बहुजन आघाडीने जे तिकीट घोषित केलं होतं त्याच्यामध्ये फेरबदल झालेला तुम्ही सांगितलं, परंतु तुमचं कारण जे अनफिट शारीरिक प्रकृतीने दाखवलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज तुमची दिनक्रमामध्ये चर्चा जी आहे, तुमच्या फिटनेसमध्ये काही बदल आहे का हे तुम्ही खुलासा करावा। आज बी मी माझ्याकडं 50 मुलं असे आहेत लहान मोठे, त्यांना प्रशिक्षण चालू आहे माझ्यातर्फे व्यायामशाळेत, आणि सकाळी त्यांना घेऊन 5 किलोमीटर पळतो मी। आज बी रनिंग करतो। जी खुराकाची दिनचर्या आहे ते 1 लिटर दूध पितो। आजार पण हे मला म्हणजे अजून आयुष्यात माझ्या आलेलं नाही, तर मी अनफिट कसा आणि कुणी दिलं याचा देखील खुलासा करावा जनतेने। मला जे कालच्या पत्रकामध्ये आणले मधुमेह झालेले ते प्रचार करू शकत नाही, कोणी दिले कोणी नाही त्यांचं काही मला माहित नाही, आणि कशा पद्धतीने फेरफार केलेले हे देखील मला कळेल नाही किंवा माझा विचार घेतलेला नाहीये, आणि ते अनाभित गोष्ट झालेली आहे, त्याचा देखील खुलासा करणं गरजेचं आहे। तुमचं हे बघा, आमचे जनसंपर्क आणि लोकमत इतकं चांगलं आहे त्या मतदारसंघामध्ये किंवा कुठल्याही महाराष्ट्रामध्ये मतदारसंघामध्ये
मला सर्व लोक परिचित ओळखतात. माझ्याबद्दल सर्व ठिकाणी आपुलकी आणि त्या मतदारसंघातून एवढा प्रतिसाद भेटू राहिला मला. माझा समाज सोडून अनेक दुसरा समाज, मराठी असो, मुसलमान असो, इतर ओबीसी समाज असो, अगदी बरं झालं तुम्ही आमच्या मतदारसंघात आले. आमच्या बारा अख्ख्या घरदाराला तुम्हाला मतदान होईल, काळजी करू नका. म्हणजे एवढा प्रतिसाद. आणि मला वाटतं वंचित करून नक्कीच लोकसभेची जागा जिंकली असते आम्ही, पण आज बी इच्छा आहे माझी. तर आता बघू याच्यामध्ये काय निष्पन्न होतं. दुसऱ्या कोणत्या पक्षाने आपल्याशी संपर्क साधलेला आहे का? आता त्या पक्षाचं नाव आता घेत नाही मी, पण मला फोन करतात, असं करू तसं करू, तुम्ही काळजी करू नका. पण आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही आतापर्यंत. माझी लढण्याची इच्छा आहे, माझ्या कार्यकर्त्यांची आहे, समाज बांधवांची आहे, इतर समाजाची आहे. त्या गुलाब बर्डे आमच्या मतदारसंघामधून निवडून यावा आणि एक नामांकित पैलवान महाराष्ट्र केसरी म्हणून त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये उभं राहावा ही साऱ्यांची इच्छा आहे. शबरी माता अध्यक्ष दीपक बर्डे आणि आमचे जे चुलते आहेत गुलाब बर्डे दादा हे महाराष्ट्र केसरी आहेत. आणि आतापर्यंत मला तर आठवत नाही की ते कधी आजारी पडले होते. आणि आज वंचित आघाडीने जे आज आम्हाला तिकीट देऊन आज आमच्या भिल्ल समाजाचं एवढं काही मोठं नाव झालं होतं. आज महाराष्ट्रात पहिल्या वेळेस 75 वर्षात भिल्ल समाजाचा विचार वंचित आघाडीने केल्यामुळं मला वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेबांचे आज ते विचार करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी जे संविधान दिलेलं आहे तसंच आज एक विचार आज घेऊन त्यांनी जो आज निर्णय घेतला होता, मला 100% वाटतं की तात्या त्या ठिकाणी 100% विजय झाले असते. आणि आज विजय होण्याचं कारण असं की जेवढ्याही आदिवासी संघटना आहेत ह्या पूर्ण संघटनेचा पाठिंबा तात्यांना त्या ठिकाणी होता. आज तुम्हाला सांगतो की आदिवासींचं 5.5 लाख मतदान त्या ठिकाणी आहे. आज पूर्ण आदिवासी पाड्यावर इकडे तिकडे नुसतं जाहीर झालं तर तात्या आणि मी स्वतः आता 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती असताना त्या आम्ही जयंती निमित्ताने बऱ्याचशा ठिकाणी चांदवड तालुक्यात भेटलो. तर तिथल्या आपल्या जेवढेही महिला आहेत, आदिवासी महिला असेल, आपल्या सर्व महिलांनी असं काही सपोर्ट केला की दादा आम्ही तुमच्या बरोबर प्रचार करण्यासाठी उभे राहू आणि आम्हाला या ठिकाणी तुमची गरज आहे. का की या ठिकाणी केंद्र मंत्री भारती पवार या ठिकाणी त्या असताना त्यांनी गेल्या काही 5 वर्षात अजूनही एक सुद्धा वस्तीवर पाड्यावर त्या ठिकाणी भेट दिली नाही. आणि आज तुम्ही नुसतं जाहीर झालं नाही तर आज तुम्ही चांदवड तालुक्यात येऊन भेट दिल्याबद्दल आज अख्खा त्या ठिकाणी जेवढेही समाज आहे ते पूर्ण समाजाचा पूर्ण पाठिंबा तात्याला त्या ठिकाणी होता. पण आता हे जे पेपरला बघितलं तर खूप असं वाईट वाटलं की आज प्रकाश आंबेडकरांना तात्या मुंबईला त्या ठिकाणी भेटायला गेले आणि त्यांनी बघितली त्यांची परिस्थिती न बघता न जाणता आज आंबेडकर साहेबांनी एवढा मोठा निर्णय घेऊन त्यांना त्या ठिकाणी जाहीर तिकीट केलं. आणि आज आम्ही जाहीर झाल्यानंतरही काही परिस्थिती सर्वांना माहिती आहे की पैलवान राहिले पण इमानदारीने त्यांनी काम केलं. तुम्हाला सांगतो इथं बी आपल्या नगरपालिकेचं इलेक्शन लढले राहुरी तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी ते विजयी झाले. पण तुम्हाला सांगतो इमानदारीने राहून काहींनी प्रश्न विचारले की तुम्ही आज नगरपालिकेचं एवढं इलेक्शन लढून तरी तुमची अजून तीच परिस्थिती आहे का की इमानदारीने राहिल्यामुळं आमच्या तात्याला अजून स्वतःचं हक्काचं घर नाही. म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतला होता की वणी दिंडोरी भागामध्ये जो आज लाखो आदिवासी समाज त्या ठिकाणी राहत असताना त्यांचे असे काही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी जर तात्या विजय झाले असते तर 100% मला वाटतं की वणी दिंडोरी भागाचा विकास झाला असता आणि वंचित आघाडीचं सीट त्या ठिकाणी निवडून आलं असतं. तर आमची तयारी अशी आहे की आज तात्यांची परिस्थिती सर्वांना माहिती आहे आणि त्या ठिकाणी 5 लाख आपल्या आदिवासी बांधवांचं मतदान आहे. तर आम्ही असं ठरवलंय की तात्यांसाठी घरोघरी आमचे सर्व आदिवासी बांधव त्यांना सहकार्य करणार आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे जरही वंचित आघाडीचं तिकीट आता जर त्यांना नाही मिळालं तरीही तुम्ही प्रयत्न करा. अजूनही कुठल्याही पक्षाला व कुठेही अजून काही आम्ही कोणाला भेट दिली नाही व कोणाचंही अजून आम्ही हा म्हणलेलो नाही. जरही कुठल्या पक्षाचं तिकीट नाही भेटलं तरी तात्यांची तयारी आहे की आपण अपक्षातून उभं राहण्याचा प्रयत्न करू. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर,
पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.